नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या प्रश्नांचं स्वरूप आहे ना, प्रश्न आणि जो MCQ आहे, जो दिसतोय प्रश्न, तो खूप इझी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या लेक्चरमधली जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. कारण की एक वेळेस MCQ वरती प्रश्न येणार नाही, पण मला असं वाटतं की जे एक्सप्लेनेशन आहे ना, त्यातून एखादा प्रश्न आहे ना नक्कीच तयार होऊन आहे ना तो येऊ शकतो. त्यामुळे रिवाइज व्यवस्थित करा, तुमचाच फायदा. ठीक आहे, तर आपण पाहूयात आजच्या म्हणजे 6 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारत टॅक्सी ही सेवा कोणत्या मॉडेलवरती आधारित आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सहकारी मॉडेल. त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. भारतातील पहिली सहकारी तत्वावरील चालणारी ही टॅक्सी सेवा आहे आणि ही सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली. ह्याचे संचालन कोण करत आहे, तर सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड हे त्याचे संचालन करत आहेत. प्रश्न दुसरा, प्लास्ट इंडिया 2026 या प्रदर्शनाचे आयोजन कुठे करण्यात आले, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत मंडपम नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्लास्ट इंडिया 2026 हा जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदर्शनापैकी एक आहे आणि प्लास्ट इंडिया 2026चा 12वा संस्करण 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. आणि या वर्षीची त्याची थीम काय होती, तर भारत नेक्स्ट ही थीम असून ती आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. पुढील प्रश्न तिसरा, चंद्रयान 3च्या यशानंतर इस्रो कोणत्या मोहिमेच्या तयारीत आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रयान 4 आणि चंद्रयान 5 याच्या. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इस्रोच्या चंद्रयान 4 आणि चंद्रयान 5 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची तयारी करत आहे आणि भारत मंगळ ग्रहासाठी प्रगत संशोधन मोहीम देखील राबवत आहे त्याचबरोबर. आणि कमी खर्चात उच्च दर्जाच्या मोहिमा राबवण्याच्या क्षमतेमुळे भारत जगातील अव्वल 5 अंतराळ राष्ट्रांमध्ये गणला जातो. ही आपली क्वालिटी आहे. आणि पुढील प्रश्न चौथा, दुबई लूप अंतर्गत कोणत्या प्रकारची वाहतूक सेवा सुरू केली जात आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूमिगत उच्च गती वाहतूक सेवा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दुबई लूप ही द बेरिंग कंपनीच्या तंत्रज्ञानावरती आधारित भूमिगत वाहतूक व्यवस्था आहे. दुबई लूप सुरू करणारे दुबई हे लास वेगास नंतर जगातील दुसरे शहर ठरणार आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. दुबई लूपचे नेटवर्क 22.2 किलोमीटर लांबीचे असून 19 स्थानके यामध्ये असणार आहेत आणि या प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक वाहने 160 किलोमीटर प्रति वेगाने धावू शकतात. पुढील प्रश्न पाचवा, डिक्लिप्टेरा पाखालिका हे नाव लक्षात ठेवा इंग्लिशमधलं. फुल झाडाची प्रजाती कुठे सापडलेली आहे, ही नवीन प्रजाती आहे. ही पर्याय क्रमांक बी, पाखल वन्यजीव अभयारण्य तेलंगणा इथेही सापडलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या प्रजातीचा शोध भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था
म्हणजे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी लावला आहे. आणि ही प्रजाती सध्या फक्त पाखल वन्यजीव अभयारण्यातच आढळते आणि मर्यादित वितरणामुळे या प्रजातीला IUCN अंतर्गत डेटा डेफिशियंटचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. आंद्रे बेटाईल यांचे निधन कधी आणि कुठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 5 फेब्रुवारी 2026 दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, हे समाजशास्त्रज्ञ होते. आंद्रे बेटाईल यांचे वयाच्या 91व्या वर्षी दिल्ली येथे निधन झालेले आहे. भारतीय समाजातील जात वर्ग असमानता यावरील संशोधनासाठी आंद्रे बेटाईल ओळखले जात होते. आणि कास्ट क्लास ऑफ पॉवर हे आंद्रे बेटाईल यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, यावरती प्रश्न येऊ शकतो. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो निधन वार्ता या घटकामध्ये. प्रश्न 7वा. ग्लोबल टीचर प्राइज 2026 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रुबल नागी यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या रुबल नागी यांना 2026चा ग्लोबल टीचर प्राइज यांनी जिंकलेला आहे. हा पुरस्कार 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुबई येथे प्रदान करण्यात आला. रुबल नागी यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण सुलभ करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या आणि त्यांनी भारतात 800हून अधिक शिक्षण केंद्रांची स्थापना केलेली आहे. आणि ग्लोबल टीचर प्राइजची सुरुवात 2015 मध्ये झाली असून हा पुरस्काराची रक्कम $1 दशलक्ष इतकी त्याची प्राइज ची रक्कम असते. पुढील प्रश्न. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क कमी केल्याचे कोणत्या संस्थेच्या अध्यक्षांनी स्वागत केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. DICCI या संस्थेच्या अध्यक्षांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. DICCI म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असून त्यांचे अध्यक्ष मिलिंद कांबळे हे आहेत. आणि या निर्णयाचा सर्वाधिक फायदा कामगार प्रधान क्षेत्रांना होणार असल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले. पुढील प्रश्न 9वा. रशिया, युक्रेन, अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी कुठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अबुधाबी येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. अबुधाबी येथे 2 दिवस चाललेल्या शांतता चर्चेची दुसरी फेरी पूर्ण झाली आणि या चर्चेत दोन्ही बाजूंनी 314 युद्ध कैद्यांची अदलाबदल करण्यावरती सहमती झालेली आहे. हा यातील महत्वाचा मुद्दा आहे. आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी ही चर्चा सविस्तर व फलदायी असल्याचे सांगितले आहे. पुढील प्रश्न 10वा. हत्तींचे रेल्वे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणती प्रणाली वापरली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. AI आधारित इन्स्ट्रुशन डिटेक्शन सिस्टीम असं त्या प्रणालीचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ही प्रणाली ऑप्टिकल फायबर जवळ बसवलेल्या डिस्ट्रीब्युटेड ऑक्युस्टिक सेन्सॉर द्वारे हत्तींची हालचाल ओळखते आणि ही प्रणाली सध्या ईशान्य सीमांत रेल्वेच्या 141 रूट किलोमीटर परिसरात कार्यरत आहे. आणि मागील 5 वर्षांमध्ये दरवर्षी सरासरी 16 हत्ती रेल्वे अपघात नोंदवले गेलेले आहेत. पुढील प्रश्न 11वा. प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हणजे PM विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल मंत्रालय कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अल्पसंख्याक कार्य मंत्रालय. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. PM विकास योजना 2025 मध्ये सुरू करण्यात आली होती.
आली होती आणि ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालय हे PM विकास योजनेचे नोडल मंत्रालय आहे आणि ही योजना युवक व महिलांसाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगार सहाय्य देण्यावरती भर देते. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न की हृदयविकाराचा झटका लवकर ओळखण्यासाठी भारतीय संशोधकांनी कोणते उपकरण विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कमी खर्चिक बायोसेन्सर असे ते उपकरण आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हा बायोसेन्सर मायोग्लोबिन या हृदयाच्या स्नायूंना इजा झाल्यानंतर रक्तात सोडल्या जाणाऱ्या जैवचिन्हांचा शोध घेतो आणि या संशोधन प्रक्रिया BITS पिलानी हैदराबाद, ऑस्ट्रेलियातील RMIT विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्यातून झालेली आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. या तंत्रज्ञानासाठी भारतात पेटंट दाखल करण्यात आले असून संशोधन IEEE सेन्सर्स लेटर या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये देखील प्रसिद्ध झालेले आहे. तर आपले आजचे 6 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.